राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे। राज्यातल्या राज्यसभेच्या उर्वरित 6 जागा महायुतीच्या वाट्याला जाणार आहेत। महायुतीत राष्ट्रवादीला 1, शिवसेनेला 1 आणि भाजपला 4 जागा मिळतील। विधानसभेतील संख्याबळ पाहता उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे। महाविकास आघाडीच्या 3 जागा यावेळी महायुतीच्या पारड्यात गेलेल्या आहेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, राज्यसभेच्या या जागांसंदर्भात नेमकं समीकरण राज्यात काय दिसून येते आणि ते कसं जुळवलं जाणार आहे? यामिनी विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीचं वर्चस्व सध्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानुसार सरकार देखील त्यांचं सुरू आहे। एकंदरीतच या सगळ्यामध्ये जे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांचं संख्याबळ पाहता त्यांना आता महाविकास आघाडीच्या ताब्यात असणाऱ्या 3 जागा ज्या आहेत त्या मिळण्याची दाट शक्यता आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये 7 जागा राज्यसभेच्या खाली होत आहेत आणि त्यापैकी केवळ 1 जागा जी आहे ती महाविकास आघाडीला मिळू शकते। कारण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना आणि काँग्रेस यांचं संख्याबळ ज्यावेळेस आपण एकत्र करू त्यावेळेस त्यांना 1 जागा मिळू शकते। उर्वरित सर्व जागा ज्या आहेत त्या महायुतीला मिळणार आहेत। याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या निधनानंतर 40 हे संख्याबळ झाले। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1, शिवसेनेला 1 आणि जवळपास 3 जागा ज्या आहेत त्या भाजपच्या वाट्याला जाणार आहेत। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये रजनी पाटील, शरद पवार, फौजिया खान, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील हे निवृत्त होताना दिसणार आहेत। यामिनी निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।